की तुम्हाला काय वाटतं की आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी असे कोणते अन्नपदार्थ आहेत जे चांगले आहेत? नमस्कार, मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर आर्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत 6 अशा अन्नपदार्थांबद्दल किंवा फूड्सबद्दल ज्यांना हृदयविकार आहे. त्यांनी जर का हे पदार्थ आपल्या रोजच्या आहारामध्ये इन्क्लूड केले तर पुढे होणारा त्रास आणि ओव्हरऑल त्यांचं जे हार्ट हेल्थ आहे ते इम्प्रूव्ह करू शकतात. सो या पदार्थांबद्दल आपण जाणणारच आहोत, पण त्याआधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतं की आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी असे कोणते अन्नपदार्थ आहेत जे चांगले आहेत? खालती कमेंटमध्ये नक्की लिहा. बघूयात की तुम्ही काय काय असे पदार्थ गेस केलेत जे मी आजच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सो हृदयविकाराचा धोका जेव्हा असतो, मग काही जणांना म्हणजे ब्लॉकेजेस असतात किंवा काही जणांच्या काही प्रोसिजर्स झालेले असतात, ऑपरेशन्स झालेले असतात, किंवा काही जणांना फक्त कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, बीपी आहे, अशा प्रकारच्या तक्रारी असतात. सो या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला माहिती आहे, आपण जर का आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला, आपला आहार आणि विहार यामध्ये बदल केला तर आपण आपल्या हृदयाचं आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे जपू शकतो. सो ह्याच प्रोसेसमध्ये आज जे 6 पदार्थ मी सांगणार आहे ते नक्की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपलं हृदयाचं आरोग्य जे आहे ते 100% इम्प्रूव्ह होईल. सो सगळ्यात पहिला पदार्थ आपल्याला माहिती आहे आणि जो आपल्या भारतीय खाण्याच्या पद्धतीमध्ये लहानपणापासून दिला जातो आणि अगदी आवर्जून मुलांना खायला द्या असं सांगितलं जातं, तो म्हणजे अक्रोड किंवा वॉलनट. येस, हे जे वॉलनट आहे त्यांच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स खूप प्रमाणात असतात आणि या ओमेगा 3 फॅटी ॲसिड्समुळे आपलं कोलेस्ट्रॉल आणि बीपी कंट्रोलमध्ये ठेवायला मदत होते. आता हे ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स जे आहेत त्यांना आपण इसेन्शियल फॅटी ॲसिड्स असं म्हणतो. आणि हे इसेन्शियल फॅटी ॲसिड्स जे आहेत ते आपल्या जे रक्त आहे किंवा रक्तवाहिन्यांमधनं रक्त जे फ्लो होत असतं त्याच्यामध्ये ते रक्त घट्ट नाही होऊ देत किंवा प्लाक फॉर्मेशन नाही होऊ देत, ज्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल आणि बीपी हे दोन ज्या गोष्टी आहेत त्या कंट्रोलमध्ये राहतात. दुसरा अन्नपदार्थ आहे म्हणजे अक्रोड नंतरच जे फूड्स आपल्या आहारात असले पाहिजेत ते म्हणजे बदाम. रोज आपण 4 ते 6 बदाम भिजवून किंवा तशाच प्रकारे आपल्या रुटीनमध्ये नक्की घेणं आवश्यक आहे, कारण की बदामांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि त्याच्या ज्या अँटी इन्फ्लमेटरी जे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामुळे आपलं LDL कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर ते कमी करायला मदत होते आणि HDL कोलेस्ट्रॉल वाढवायला मदत होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की HDL कोलेस्ट्रॉल जे आहे ते आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि ते जास्त असणं आवश्यक आहे. जर का तुम्ही तुमची लिपिड प्रोफाईल रेग्युलरली चेक करत असाल तर तुमचं HDL कोलेस्ट्रॉल किमान 40 पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. ओके, सो हे HDL कोलेस्ट्रॉल वाढवायचं असेल तर तुम्ही रोज बदाम खायला सुरुवात करा. त्यानंतर एक जो असा ड्रायफ्रूट आहे किंवा अन्नपदार्थ आहे जो आपण खूप जास्त प्रमाणात त्याच्यावरती फोकस नाही करत, तो म्हणजे पिस्ता. येस, पिस्ते आणि काजू हे दोन्ही अन्नपदार्थ यांच्यामध्ये थोड्या प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असतं, पण याच्या ज्या अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत ह्यामुळे ब्लड प्रेशर इम्प्रूव्ह करायला मदत होते. सो जर का तुमचा बीपी नेहमी हाय राहत असेल आणि तुम्हाला ते नियंत्रणात घ्यायचं आहे आणि आता नुकतंच तुम्हाला लक्षात आलंय की तुम्हाला हायपरटेन्शन आहे तर तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये पिस्ते नक्की घेऊ शकता. यानंतर पुढचे आता जे 3 पदार्थ मी सांगणार आहे ते आहेत आपल्या ऑइल सीड्स आणि त्याच्यातली सगळ्यात पहिली ऑइल सीड म्हणजे जवस किंवा फ्लॅक्स सीड्स. आपल्यासारख्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये कितीतरी लोक जवसाची चटणी खातात. काही लोकांना आवडते, काहींना नाही आवडत, पण ही जवसाची चटणी रोज जर का 1 ते 2 चमचे म्हणजे साधारण 10 ते 15 ग्रॅम घेतली तर त्याच्यातनं मिळणारं जे फायबर आहे, प्रोटीन आहे आणि मिनरल्स ओमेगा 3 ह्या सगळ्यामुळे आपल्याला कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंटमध्ये फायदा होतो आणि इनडायरेक्टली हे जवस जे आहे ते आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये आपल्याला मदत करतात. जवसाबरोबरच मग येतं ते म्हणजे कारळे. सो हे जे काळ्या रंगाचे कारळे असतात हे सुद्धा आपण जवसामध्ये मिक्स करून त्याची चटणी बनवून घेतली तर ती सुद्धा आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. जर का तुम्हाला चटणी आवडत नसेल तर ती पावडर करून तुम्ही तुमच्या भाजी किंवा आमटीमध्ये घालून रोज किमान पर हेड 1 ते 1.5 चमचा एवढ्या प्रमाणामध्ये घेणं आवश्यक आहे, जर का तुम्हाला हृदयविकाराचा धोका नियंत्रणात ठेवायचा आहे आणि तुमचं कोलेस्ट्रॉल, बीपी ह्या गोष्टी कमी करायच्या असतील तर. 6वी आणि शेवटची ऑइल सीड जी आहे ती म्हणजे चिया सीड्स. आजच्या काळामध्ये चिया सीड्स ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा कोणीही जे हेल्दी डाएट किंवा हेल्दी लिव्हिंग पद्धती फॉलो करू इच्छितात त्यांना चिया सीड्स बद्दल नक्कीच माहिती असतं.
सो या चिया सीड्स जे आहे त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅट्स चांगल्या प्रमाणात असतात आणि ह्याच्यामुळे आपलं बीपी नियंत्रणामध्ये ठेवायला मदत होते. सो आपण पाहिलं की हे सगळेच अन्न पदार्थ जे मी सांगितले, अक्रोड झालं, बदाम, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स किंवा जवस, या सगळ्यांमुळे आपलं बीपी नियंत्रणात राहतं किंवा आपलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते किंवा एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत होते. सो ह्या दोन्ही गोष्टी बीपी आणि कोलेस्ट्रॉल हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ओके. आणि जर का तुम्हाला हार्ट डिझीजची हिस्ट्री असेल तर सगळ्यात पहिली स्टेप असते की आपलं बीपी आणि कोलेस्ट्रॉल लेवल्स नियंत्रणात राहणं अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच या सगळ्याबरोबर आपला बाकीचा आहार कसा आहे, आपण किती प्रोटीन्स घेतोय, किती कार्बोहायड्रेट्स घेतोय, व्यायाम योग्य प्रकारे करतोय की नाही, स्ट्रेस मॅनेज कसा करतोय, ह्या सगळ्या गोष्टी बघणं सुद्धा आवश्यक आहे. आणि ह्यासाठीच जस्ट फॉर हार्टमध्ये कार्डियाक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम चालवला जातो, जिथे स्पेशलिस्ट डॉक्टर्स तुम्हाला किंवा पेशंट्सना 3 महिने एक हँडहोल्डिंग करतात, कोचिंग करतात, कन्सल्टिंग करतात, जिथे तुम्ही तुमच्या हृदयाचं आरोग्य जे आहे ते कंट्रोलमध्ये ठेवू शकता आणि कुठल्याही प्रकारच्या हार्ट डिझीजच्या हिस्ट्रीनंतर तुम्ही कार्डियाक रिहॅब ह्या प्रोग्राममध्ये नक्कीच जाऊ शकता. सो तुम्हाला याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर खालती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आपण परत भेटूयात पुढच्या आठवड्यात अजून काही नवीन माहितीसोबत. धन्यवाद.